नमस्कार मित्रांनो, आपल्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असा काही रायडिंगचा वगैरे नाही, तर आजचा ब्लॉग आपला रायडिंग गिअर्स याच्यावरती आहे. तर ॲक्च्युली काय झालं, आपल्या ग्रुपमध्ये आपण तिघं चौघजण असतोय. आपला शुभम, हॅपी दादा आणि परसराम दादा. तर आपल्या 2 ग्रुपमध्येच फक्त इंटरकॉम आहे. इंटरकॉम म्हणजे ॲक्च्युली काय, तर जसं आता कॉलवर आपण सगळीजण बोलतोय, ग्रुप कॉल करतोय, सगळे मर्ज राहतात आणि जरी चौघजण तुम्ही किती पण असू देत, म्हणजे जेवढे कॉलवर ॲड होतात पर्सन, तर असं तुम्ही गाडीवरनं चालला तर मागं पुढं जर राहिलं कोण, म्हणजे समजा विदिन 1 किलोमीटर किंवा 4-5 किलोमीटर ह्याच्यामध्ये जर राहिलं कोण, तर सांगू शकतो की बाबा आम्ही इकडं पुढं आलो आहे आणि इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे, तिकडनं ये. तर हे इन्स्ट्रक्शन जे आहेत, म्हणजे कोण पुढं गेला आहे तो मागच्याला सांगू शकतोय. मग आता ऑलरेडी हे सगळं बोलणं, एवढं राईड तर 5-5, 6-6 तासचे असतं. तर मग एवढं तुम्ही कॉल लावून आणि ते मोबाईल गरम होणार, कानात हेडफोन घालायला पाहिजे तुम्हाला, हेल्मेटमध्ये, परत ते बड्स वगैरे एअर पॅक होतात, लई प्रॉब्लेम होते. मग ह्याच्यासाठी काय आहे, ह्याच्यासाठी एक इंटरकॉम म्हणून कन्सेप्ट आहे. आता इंटरकॉम म्हणजे काय, असं सेपरेट असं वेगळं काय त्याला म्हणजे हे नाही. तर ते काय, इंटरकॉम म्हणजे काय आहे, एक असं छोटंसं डिव्हाइस असते आणि हेल्मेटमध्ये आता जर 5-6 हजारच्या पुढं जर तुम्ही चांगली हेल्मेट जर घेतला, तर हेल्मेटला तिने इंटरकॉमसाठी असं कानाच्या साईडला दोन्ही जागा ठेवलेल्या असतात. मग तिथं काय असतं, इंटरकॉम ज्यावेळी तुम्ही बाय करताय त्यावेळी तिथं तुमच्या दोन्ही कानाच्या साईडला स्पीकर येतात छोटे छोटे, आणि एक इथं मशीन असतं एवढंसं त्यांचं, त्याला छोटासा अँटेना असतो आणि ते मशीन विदिन 2 ते 3 किलोमीटरमध्ये एरिया कवर करतं आणि एक फ्रिक्वेन्सी सोडतं ते मशीन. आणि त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुमच्या ग्रुपमधले रायडर्स कोण कोण आहेत, म्हणजे त्यांच्याकडं पण सेम ते इंटरकॉमचं हे असलं पाहिजे प्रॉडक्ट, म्हणजे सेम कंपनी ऑदर, म्हणजे जे काय कम्पॅटेबल डिव्हाइस त्याला होतील इंटरकॉमचे, म्हणजे डिफरंट कंपनी असल्या तरी चालतील. आपण काही ते ट्राय नाही केलं, बट एवढं माहिती आहे आपल्याला. मग त्या फ्रिक्वेन्सीमध्ये कोण सेम फ्रिक्वेन्सी यूज करत असेल तर सगळी लोकं कनेक्ट होतात आणि मग राईड आपली एकदम म्हणजे बेस्ट होते, की बाबा प्रत्येकाला थांबायला लागत नाही पुढं, की हा मागं राहिला आहे, डावीकडे वळल, उजवीकडे जाईल, त्यामुळं सगळी एका दिशेने जातात. हा त्याचा मेन महत्त्वाचा इम्पॉर्टन्स आहे. आणि जरी समजा तुम्हाला काय गाडी बंद पडली, गाडी खराब झाली, तर तुम्ही काय कॉल करणार आहे का? नाही. कॉल करूपर्यंत आपले रायडर्स 70-80च्या स्पीडनं असतात, तर ते 2-3 किलोमीटर पुढे जाणार. मग कसं करायचं, हे पण प्रॉब्लेम आहे. मग एमर्जन्सीला वगैरे काय झालं तर तुम्ही डिरेक्ट हेल्मेटमध्ये ॲज इट इज बोलू शकता आणि सगळ्यांना थांबवू शकता. तर हे इंटरकॉमचे फायदे आहेत. मग ॲक्च्युली झालं काय, की आमच्या ग्रुपमध्ये 2 जण इंटरकॉम वापरतात, एक हॅपी दादा आणि एक परसराम दादा. तर त्यांनी कंपनी घेतल्या, जे इंटरकॉम बाय केले त्याचा जो ब्रँड आहे तो आहे ब्लू आर्मर. मग ब्लू आर्मरमध्ये पण त्यांची हे आहे सिरीज आहे, C10 बसणं काहीतरी आहे चालू. तर ह्या दोघांच्याकडं C30 हे आहे प्रोडक्ट आहे, हे ब्लू आर्मरचं इंटरकॉम. मग मी आता राईडला असतोय त्यांच्याबरोबर, मी बघितले की म्हणजे पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, आणि राईड पण किती 7-7, 8-8 तासाची होते, चार्जिंगचा पण काय प्रॉब्लेम नाही. आणि एवढं पावसात वगैरे त्यांनी यूज केल्यात, त्याच्यामुळं बाकीचा पण काय इश्यू आलेला नाही. एकदम परफेक्ट यूज करतात ती दोघं, एकदम कम्युनिकेटेड असतात. त्यामुळं म्हणजे मी काय दुसरं ब्रँड वगैरे असं सर्च केलं नाहीत, की म्हणजे माझ्या पुढंच एक्झाम्पल आहे ते, मला बेस्ट वाटलं. मग मी बाय करणार होतो, पण मधी ब्लू आर्मर यांनी एक नवीन सिरीज चालू केली होती आणि ज्यावेळी नवीन सिरीज वगैरे चालू होत्या त्यावेळी ऑफर निघत्या. म्हणजे मला काय माहिती नव्हतं, दादानी मला सांगितलं की ऑफर निघाले, तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तो C40 बाय करा. मग मी तो C40 बाय केला इंटरकॉम. आणि बाय केल्यानंतर मागच्या महिन्यात म्हणजे एप्रिलच्या आसपास एंडिंगमध्ये त्यांची शिपमेंट चालू झाली, एक 18-20 तारखेनंतर. आणि मी बाय केल्यानंतर एप्रिलच्या मंथ एंडपर्यंत तो मला मिळाला. ठीक आहे. मी आधीच तिचं अनबॉक्सिंग करणार होतो, पण कसं म्हटलं की आपल्याला एक नवीन हेल्मेट पण घ्यायचं आहे. मग म्हटलं हेल्मेट आल्यानंतर आपण त्याचं अनबॉक्सिंग करूया
आणि मग ते जर हेल्मेट घ्यायला गेलो तर तिथंच ते त्यांच्याकडून स्टोअरला तिथूनच आपण त्याचं फिटिंग वगैरे सगळं करून येऊया. ठीक आहे. मग आता ते इंटरकॉम आहे त्याचं आता आपण अनबॉक्सिंग करणार आहे आणि हाच आपला व्लॉग असणार आहे. तर इंटरकॉम अनबॉक्स करायच्या आधी त्या ब्लू आर्मर जो C40 मी बाय केला आहे, परशुराम दादांचा C30 आहे. माझ्या मते त्यांना किती 1-2 वर्ष झाले असतील यूज करून, त्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे त्याचा. तर दादासनी विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. आणि इंटरकॉममध्ये पण काहीतरी हे असतात, व्हरायटी असतात, काहीतरी ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, मेश कनेक्टिव्हिटी असते. तर ते माझ्यापेक्षा दादांना चांगलं माहिती आहे, त्यांना विचारूया. हे घ्या दादा. तर मी जो इंटरकॉम घेतला होता तो होता C13. तर मी जो इंटरकॉम घेतला होता तो होता C30. तर ऑलमोस्ट 1 ते दीड वर्षापेक्षा जास्त झालं ॲक्च्युली. तर ॲक्च्युली स्टार्टिंगला काय प्रॉब्लेम व्हायचा, मी आणि हॅपी दोघंच आम्ही राईडला जात होतो. तर ज्यावेळेस पण कधी असं थांबायचं वगैरे सांगायचं असेल किंवा टर्न घ्यायचा असेल किंवा काही इश्यू झाला वगैरे, तर ते आम्हाला ते कम्युनिकेट करणं थोडं डिफिकल्ट जात होतं. तर त्याच्यामुळं ज्यावेळेस आम्ही हा इंटरकॉम घेतला, ज्यावेळेस आम्ही बघितलं की यार रायडर्स आम्हाला ॲक्च्युली इंटरकॉमची कन्सेप्ट तुम्हाला कधी माहिती झाली? ज्यावेळेस आम्ही बाहेर जायचो रायडिंगला वगैरे, त्यावेळेस समजायचं की यार हेल्मेटला रायडर लोकांच्या काहीतरी लावलेलं आहे आणि आपण ऑलरेडी ब्लॉग पण बघत होतो. तर त्याच्यावरून समजलं की नाही, इंटरकॉम नावाची एक कन्सेप्ट असते, तर आपण तो घेतला पाहिजे. आणि त्यावेळेस आम्ही थोडा रिसर्च केला, कारण की आपण ऑलरेडी आता IT मध्ये तर गोष्टी रिसर्च करण्यास सवय लागलेली आहे. तर त्याच्यात 2 डिव्हाइस असते, तर एक ब्ल्यूटूथ आणि एक मेश असतो. तर ब्ल्यूटूथचं कशी कन्सेप्ट असते की जर आपण 3 रायडर येतं, जर मी, हॅपी आणि दादा आहे, जर मी हॅपीला कनेक्ट असणार, हॅपी दादाला कनेक्ट असणार, तर असं आपण एक दुसऱ्याला कनेक्ट राहणार. जर हॅपी जर आपल्या जो नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे समजून घ्या माझं आणि हॅपीचं कनेक्शन जर ब्रेक डिस्टन्सच्या बाहेर गेलं, राईट, तर त्याच्यानंतर काय होतं की मग माझं आणि दादाचं पण कम्युनिकेशन गॅप होऊन जातो, आपण दोघं डिस्कनेक्ट होणार. म्हणजे एकटा जर बाहेर पडला, डिस्कनेक्ट झाला, जो मधला माणूस ग्रुपच डिस्कनेक्ट होणार. राईट. तर याच्यामुळे काय होणार, आणि तो आय थिंक रिकनेक्ट पण होत नाही वाटते आता ऑटोमॅटिक. ते माझ्या इतकं लक्षात नाही राहिलं. बट मेशचं तसं नाही. मेशचं असं आहे की तुम्ही 20 रायडर कनेक्ट होऊ शकतात. आय थिंक C30 मध्ये 16 होते वाटते. तर ह्याच्यात C40 मध्ये 20 रायडर्स आहेत. तर 20 रायडर्स असतात, तर एक दुसऱ्याला तुम्ही असं कनेक्ट करण्याची काही गरज नाही. तुम्ही जर एकदा मेशवरून कनेक्ट झालात, तर त्याच्यानंतर जरी एखादा रायडर त्या नेटवर्कच्या बाहेर गेला, रेंजच्या बाहेर गेला, तरी तुम्ही बाकीचे रायडर एकमेकाला कनेक्ट होऊ शकतात इझिली. फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या डिस्टन्समध्ये आलं की ते ऑटोमॅटिकली रिकनेक्ट होणार. तर आम्हाला तरी 1.5 वर्षात असं काही वाटलं नाही. तर म्हणजे काही असं इश्यूज तर वाटले नाहीत. फक्त एकच आहे की तो थोडा बटनचं वगैरे कधी कधी हार्डनेस जाणवतो त्याच्यात, बट तो मॅनेजेबल आहे. आणि त्याचं बॅटरी बॅकअप बॅटरी बॅकअप तर कधी कधी असं होतं की आम्ही 3-4 दिवस राईडला असतो, तर कधी कधी चार्ज बी करत नाहीत, तरी आम्हाला तो म्हणजे ऑलमोस्ट 17-18 घंटे तर आरामशीर बॅकअप. आपण गेल्यावर तिकडे तुम्ही संध्याकाळचं म्हणजे डिस्टन्सला पोहोचल्यावर तिथे चार्जिंग लावतो तसा काय नाही, मोस्टली तरी कधी कधी विसरून जायचो आणि कधी कधी लावत होतो. डिपेंड. बट आजपर्यंत असा कधी इश्यू आलेला नाही की त्याची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे. ओके. 2 दिवस जरी आपण चार्ज नाही केला तरी आरामशीर आपण राईड करू शकतो त्याच्यावरती. हे ब्लू आर्मर कुठलं? ब्लू आर्मर C30. मग आपण आता मागवलेलं कुठलं? C40. तर याच्यापेक्षा ऍक्च्युली हा ॲडव्हान्स आहे, तर याचा मे बी बॅटरी बॅकअप याच्यापेक्षा जास्तच असणार आहे. आणि C40 घ्यायचं रिझन काय, म्हणजे आम्ही ऑलरेडी C30 घेतो, तर दादाला का C40 सजेस्ट केला, कारण याच्यात एक फीचर आहे की ज्यावेळेस आपला क्रॅश डिटेक्शन म्हणून एक फीचर आहे की ज्यावेळेस पण समजून घ्या आपला ॲक्सिडेंट झाला, तर तो डिटेक्ट करणार. म्हणजे ज्यावेळेस आपण समजून हेल्मेटवर पडलो, तर तो डिटेक्ट करतो की आपला बॉम्ब झाला आहे, तर त्याला मे बी सेन्सर असणार आहे, तर त्याच्यावरून तो डिटेक्ट करतो की हा ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि जो पण आपला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर असेल तर त्याला कॉल करून डिटेल जाते. हा, म्हणजे जे बी कॉल आहे अलर्ट जातो की ॲक्सिडेंट झाला आहे वगैरे. तर त्यानुसार मग जरी आमचा जरी इमर्जन्सी नंबर असेल, घरचेच असेल किंवा रायडरमधला कोणाचा असेल, तरी माहिती कळू शकते की हां इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. तर याच्या व्यतिरिक्त आणखी फीचर्स म्हटलं तर वॉटर रेजिस्टन्स आहे बऱ्यापैकी. मग पावसाळ्यात पण यूज करू शकतात. देन 20 रायडरला कनेक्ट करू शकतात. देन
आणखी याला आणखी एक फीचर आहे की आमचा जो C30 होता तर त्याला आपल्याला एक क्लिप असायची, ती हेल्मेटला माउंट केल्या असायची आणि त्याच्यामध्ये तो C30 अडकावा लागत होता. बट याला तसं नाही, आता याला तुम्ही मॅग्नेटिक माउंट आहे, जसं DJIचा कॅमेरा आहे, बाहेरच्या बाहेर हे करायला. येस, DJIचा कॅमेरा तुम्ही माउंट करा, होऊन जातोय, तुम्हाला फिटिंगची गरज नाही आहे. पण तशीच ह्याला पण आहे की तुम्ही फक्त चिटकवायचं आहे, माउंट होऊन जाणार. ते वायरिंग येत नाही त्याला? वायरिंग आहे, बट कुठं वायरिंग ती ऑलरेडी एक क्लिप असणार, त्याला वायरिंग वगैरे असणार. बट जो डिव्हाइस आहे आपला, जो चार्जिंग जिथं ॲक्च्युअल मेन डिव्हाइस, तर तो तुम्ही माउंट करू शकतात. ओके. तुमच्या C30ची प्राइस किती होती? C30 मी घेतला होता त्यावेळेस होता 11,000ला आणि आय थिंक तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी भेटलं. मला 8 काय 9,000ला पडला. ती ॲक्च्युली ज्यावेळेस लॉन्च होतो एखादा नवीन प्रोडक्ट, तर त्यावेळेस आपल्याला ती ऑफर राहते, तर त्याच्यामुळेच त्यावेळेस सजेस्ट केलं तर बरोबर, नवीन लॉन्च होतोय तर घेऊन टाका. नवीन लॉन्च कराल ते आणि त्यांनी ऑफर ठेवलेली आणि एक पर्टिक्युलर युनिट्स कितीतरी लिमिटेड डिव्हाइसेस असतात त्यांचे, एवढ्या डिव्हाइस वरतीच आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ शकतो. बरोबर. तर त्यावेळेस बाय केल्यामुळे फर्स्ट डेलाच बाय केलं होतं. फर्स्ट डेलाच बाय करून टाकलेलं. 12 नंतर काहीतरी चालू होणार होती, तेव्हाच बाय करून टाकली ती. त्याच्यामुळं ते आम्हाला एकदम कमी किमतीत आणि नेक्स्ट पुढचं सिरीज मिळाली आम्हाला, ती C40. मग आता अनबॉक्सिंग करून दाखवतो तुम्हाला. येस, चला. आणखी एक फीचर राहिला. ओके दादा, फीचर राहिलं. तर आता जो C30 आहे, तर C30 मध्ये जे आम्ही बोलतो तर ते गोप्रोमध्ये किंवा कोणत्या ॲक्शन कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत नाही, त्यासाठी त्याचा आवाज जास्त ठेवावा लागतो. ओके. बट ह्याच्यात आय थिंक फीचर आहे की तुम्ही तो जो आवाज आहे जो इंटरकॉमचा, तर तो आवाज ॲक्शन कॅमेरामध्ये रेकॉर्ड करू शकतात. तर हे आय थिंक एक चांगलं फीचर आहे. आम्ही ह्याच्यावर खूप रिसर्च केला. आवाज म्हणजे दुसरा रायडर बोलणार ते आपल्या ते पण ॲक्शन कॅमेरामध्ये रेकॉर्ड होणार प्रॉपर. त्याच्यामध्ये म्युझिक वगैरे काय काय सांगा? म्युझिक वगैरे तर नॉर्मली आपलं हे वगैरे काय म्युझिक कॉल वगैरे तुम्ही जसं C30 मध्ये होतं तसं सेम गाणी वगैरे ऐकताय. येस. आणि त्यातच रायडर बोलला तर त्यावेळेस गाण्याचा आवाज ऑटोमॅटिकली कमी होणार. इव्हन नॉईज पण कॅन्सलेशन आहे. तुम्ही ज्यावेळी बोलतात त्यावेळेस तुम्हाला काही नॉईज येणार नाही, समोरच्या रायडरला पण काही नॉईज येणार नाही. ठीक आहे, आता ते अनबॉक्सिंग करून दाखवूया. येस, चालतंय. तर हे आपलं पॅकेज आलंय, हे ब्ल्यू आर्मर C40 आहे. तर ह्याला अनबॉक्सिंग करून ॲक्च्युअलमध्ये आपला इंटरकॉम कसा दिसतोय C40, त्याचं डिझाईन वगैरे कसं आहे ते दाखवतो मी तुम्हाला. बरेच दिवस चालेला, पण आज अनबॉक्सिंग करालोय. तर बघूया. मी पण बघितलं नाही ॲक्च्युली कसं आहे काय. पॅकिंग वगैरे चांगलं करून दिलंय तिने. हे बॉक्स जरा साईडला ठेवूया. ब्रँडिंग वगैरे मस्त केले तिने, बॉक्स वगैरे एकदम मस्त. याला आणि काय काय वरती कव्हर टाकला याला. आणि ते का आहे, याला पॅकिंग चांगलं आहे, म्हणजे असं कुठं काय हे वाटत नाही, असं लो बजेट मधलं कुठलं काय प्रोडक्ट आलंय असं वाटत नाही. एकदम म्हणजे रिच फील वाले ना. हा वरचा कव्हर आहे, डिझाईन हे बघा, मस्त पॅकिंग आहे. हे असं पॅकिंग आहे, ह्याच्यात घालून दिलंय नी, पण मागणं पण पॅक आहे. C40 हे साईडला ठेवतो 2 मिनटं. आणि काय आहे बघतो यात, तर डॉक्युमेंटच असणार नाही, भरपूर काय काय. हे आय गेस माईक तुमचा, आणि जे हेल्मेटच्या साईडला 2 स्पीकर म्हणलो ना मगाशी मी, ते येतील. आणि
ओके, हे स्पीकरच्या वरती माझ्यामध्ये हे असतील सपोर्टला जे आहेत ना ते लावले असतील, म्हणजे सॉफ्टनेस यावं त्याच्यासाठी असेल. आणि ही एक वायरिंग केबल आहे हेल्मेटच्या आतून. हे जे आपलं C40चं मेन डिव्हाइस आहे ना त्याला बाहेर हेल्मेटला आय गेस हे वायरिंग वगैरे येईल. आणि माउंटसारखं म्हणजे जे चिकटवायला तुम्हाला जे लागेल C40 तो आपला डिव्हाइस हेल्मेटला चिकटवायला लागेल त्याच्यासाठी पण त्यांनी इथं दिलं आहे. ते स्टिकी काहीतरी आहे पॅच. तर जे पॅकेटमधल्या आपल्या गोष्टी होत्या स्पीकर वायरिंग वगैरे जे आहे ते माझ्यापेक्षा दादासनी जरा चांगलं माहिती आहे, कारण त्यांनी यूज केले ते. म्हणून दादासनी म्हणलं तुम्ही जरा माहिती सांगा त्याबद्दल. दादा आपल्याला माहिती सांगतील आता. येस. तर आपल्याला बॉक्समध्ये सध्या इथे 3 गोष्टी भेटलेल्या आहेत. हा आहे जो आपला C40चा मेन डिव्हाइस. यालाच आपण हा जो डिव्हाइस आहे तो माउंट होणार आणि ह्यालाच आपला जो हेडफोन वगैरे राहणार आहेत, माईक वगैरे राहणार आहे. तर हे सगळे हेल्मेटच्या बाहेर येणार. हा हेल्मेटच्या बाहेर राहणार आणि ह्याला ब्लिंकर पण आहे ती. तर तो नाईटला ब्लिंक पण करणार, म्हणजे सेफ्टीसाठी वगैरे बी थोडं इम्पॉर्टंट आहे ते. आणि सगळ्या प्रत्येक गोष्टी आपण एक एक ओपन करून दाखवूयात. चालेल. देन इथे आपल्याला जो सपोर्ट आहे माईकसाठी वगैरे, इथं माईक आहे फक्त. आणि इथं जे आपले जे साऊंड्स येतात स्पीकर येतात तर त्याला सपोर्टसाठी इथं दिलेले आहेत, म्हणजे आपल्या हेल्मेटच्या मध्ये येस कानाला थोडं सॉफ्ट वाटेल. आणि देन मेन ॲक्सेसरीज आहेत इथं आपल्याला. तर ॲक्च्युली ह्या ह्याच्यात नाही कसं म्हणा तर ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला अजून काही डिव्हाइसेस आहेत लाईक इथं जो आपला माउंट आहे जो हावला C40वाला तर तो कुठे चिटकवायचा. तर याच्यासाठी आपल्याला एक इथं डिव्हाइस आहे की जे आपल्याला माउंट करायचे आपल्या हेल्मेटवरती. आणि इथे ॲक्च्युअल स्पीकर्स पण आहेत. तर आपण ह्यातल्या गोष्टी ओपन करतो, तुम्हाला दाखवतो की प्रत्येक गोष्टी मला दाखवतो की याच्यामध्ये काय काय गोष्टी भेटत आहेत. तर सिंगल दाखव, म्हणजे मला पण माहिती नाही. हो बाई, सगळ्या गोष्टी एकमेकाला अटॅच येतात. तर ही गोष्ट आहे ज्याला आपला ॲक्च्युली हा C40 माउंट होणार आहे. तर हा होणार माउंट आपल्या हेल्मेटवरती. तर इथं बॅक एंडला इथं आपल्याला बॅक साईडला 3Mचा टेप दिलेला आहे. तर चांगली क्वालिटीचा टेप आहे ॲक्च्युली हा. तर आपल्या हेल्मेटवरती तो चिटकवायचा आणि देन इथं आपला हा C40 डिव्हाइस इथं पॅक करायचा. ते असं लॉक टाईप होते का? इथं लॉक करायचा, सॉरी तो आपला जो C40 डिव्हाइस आहे तो इथं लॉक करायचा, स्लाइड केल्यासारखं होते. येस. आणि त्याच्यानंतर इथं आपले स्पीकर्स येतं जे ब्लू आर्मरचे 2 स्पीकर राईट अँड लेफ्ट. देन इथं आपला माईक आहे. माईक आणि स्पीकर त्यांच्याच ब्रँडचा आहे. येस. तर ॲक्च्युली स्टार्टिंगला ज्यावेळेस आपला C30 आला होता त्याच्यासोबत JBLचा स्पीकर होता जो माझा इंटरकॉम आहे. देन त्याच्यानंतर त्यांचा टाईप आय थिंक JBLचा आणि ब्लू आर्मरचा टाईप नाही राहिला. तर त्यांनी त्यांचा एक दुसरा स्पीकर होता C30 सोबत ज्याचं हॅपीला आलेला, ॲक्च्युली त्याचं नाव लक्षात नाही आता माझ्या. तर तो स्पीकर आहे. आणि आता पुन्हा याच्यासोबत C40 सोबत आय थिंक C40 सोबत आय थिंक ब्लू आर्मरचे इनबिल्ट स्पीकर आहे त्यांचं म्हणजे स्वतःच्या ब्रँडिंगचे येतात. तर इथं बघू शकतात की ब्लू आर्मरची ब्रँडिंग पण दिलेली आहे. देन एकंदरीत या सगळ्याच गोष्टी आता. तर आपण आता डिटेल ह्याच्यात जाऊयात की ह्याच्यात गोष्टी काय काय आहेत काय नाहीत पाहूयात. आणि हा ॲक्च्युली याचे आणखी जास्त काही व्हिडिओ नसतील. तर आपल्याला कसा माउंट करायचा वगैरे किंवा कसा इन्स्टॉल करायचा हेल्मेटमध्ये तर ते समजून येणार नाही. तर ते आपण काय करूयात आता. आम्ही ॲक्च्युली मे बी ह्या ब्लॉगमध्ये आम्ही ते कवर नाही करणार, बट तो तुम्हाला इन्स्टॉलेशनचा एक शॉर्ट व्हिडिओ आम्ही या ब्लॉगमध्ये ॲड करूयात. आम्ही आता थोड्या वेळात ॲक्च्युली हेल्मेट घ्यायला जाणार आहेत, कारण की दादाकडला जो हेल्मेट आहे वेगाचा तो ऑलमोस्ट 3 ते 4 वर्ष जुना आहे. आणि कसं असतं एक ॲज अ रायडर आणि मी म्हणून की रायडिंग जरी नसेल करत तुम्ही बाईकवरती जरी ऑफिसला जात असाल सिटीमध्ये जात असाल तर एक हेल्मेटची एक लाईफ काय म्हणतो लाईफ बरोबर आहे. तर हेल्मेटची लाईफ तर हेल्मेटची एक लाईफ असते. तर आयडियली तो हेल्मेट 3 ते 4 वर्षानंतर चेंज झाला पाहिजे. किंवा जरी तुमच्याकडे 10,000चा 12,000चा जरी डॉट सर्टिफाईड वगैरे हेल्मेट असेल तरी एकदा ॲक्सिडेंट झाला जर चांगल्या प्रकारे ॲक्सिडेंट झाला म्हणजे चांगलं तुम्ही काय म्हणतो
हेल्मेट आपटला आदळला हा, चांगला हेल्मेट आदळला किंवा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे तुमचा आणि तो हेल्मेट आदळला गेला आहे, तर तो हेल्मेट आयडियली चेंज झाला पाहिजे. सेफ्टी वाईज बघितलं तर दादाकडे ऑलरेडी वेगाचं हेल्मेट आहे आणि ऑलरेडी 3 वर्ष जुनं आहे आणि सिटी साईड माईट बी तो ओके असेल, बट रायडिंगसाठी आपण 80च्या स्पीडवरती गाडी चालवणार, तर त्यावेळेस माहीत नाही सेफ्टी वाईज किती बरा असेल तो. तर ह्यासाठीच आम्ही एक चांगल्या क्वालिटीचा हेल्मेट आज बाय करायला जाणार आहोत. तर त्या ब्लॉगची पण लिंक आता नाही टाकू शकत, तो ब्लॉग याच्यानंतर येणार आहे. सो नक्कीच तो ब्लॉग पण बघा की हेल्मेट घेताना आपल्याला काय काय गोष्टी कन्सिडर करावं लागतात. फक्त लाईक हेल्मेट ॲक्च्युली बाय करणं पण एक सोपी गोष्ट नाही आहे, त्याच्यासाठी पण खूप आपल्याला पॅरामीटर्स कन्सिडर करावं लागतात. लाईक त्याची सेफ्टी क्वालिटी कशी, राईड ज्यावेळेस तुम्ही लाँग राईडला जातात तर तो किती लाईट वेट आहे, तर ॲक्च्युली लाईट वेटच हेल्मेट असलं पाहिजे आणि तुम्हाला काही मानेचा वगैरे दुखण्याचा त्रास तर होत नाही ना, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं पाहावं लागतात. तर इवन त्याची कुशन क्वालिटी कशी आहे, तुम्ही राईड क्वालिटी लाईक 500 किलोमीटर जाणार आहात, 7-8 तास राईड करणार आहोत, तर तुम्ही कम्फर्टेबली राईड करू शकतात का, तर ह्या सगळ्या गोष्टी येतात त्या तुम्हाला. इंटरकॉम कम्पॅटेबिलिटी असली पाहिजे. आणि जो वेगाचा दादाचा हेल्मेट आहे तर त्याच्यामध्ये जो आता हे स्पीकर्स येतात, स्पीकर स्पेसर विथ लाईक स्पीकर्स विथ स्पेसर, तर ती बसण्यासाठी तिथे जागा नसते. तर जे ॲक्झॉलचे हेल्मेट जे म्हणजे तुम्ही 3 ते 4 हजाराचे म्हणजे रायडिंग हेल्मेटकडे जाताना तर तिथं ॲक्च्युली बाय डिफॉल्ट तिथं जागा दिलेली असते. आणि समजून घ्या तुम्ही इंटरकॉम आता नाही बाय करत, मे बी कदाचित लाईक तुम्ही फ्युचरमध्ये ग्रुप राईड करू शकतात आणि त्यावेळेस मे बी तुम्हाला त्याची गरज भासू शकते. तर हेल्मेट बाय करताना असाच हेल्मेट बघा की ज्याच्यामध्ये हा इंटरकॉम पण नंतर बसू शकतात, त्याचे जे स्पीकर्स आहेत ते पण बसू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, हेल्मेट बाबतीत आपण नंतर गोष्टी कव्हर करूयात, बट मेनली तर हेच होतं की इंटरकॉमचा परचेस केलं पाहिजे, ह्याचे फीचर्स काय येतं आणि हा कसा आपल्या लाईक दैनंदिन राईड्समध्ये कामाला येऊ शकतो. बरोबर. आता हा C40 नवीनच आहे सिरीज, त्यामुळं थोड्या गोष्टी आम्हाला पण माहिती नाहीत. राईट. तर आम्ही आत्ता म्हणजे एका स्टोअरला जाणार आहे, तिथं जर इन्स्टॉलेशन करताना 1-2-4 गोष्टी जास्त आम्हाला कळाल्या तर आम्ही नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये त्या सांगू किंवा तुमच्या ज्या काही गोष्टी असतील, प्रश्न वगैरे असतील तर त्यांना आन्सर करू. आणि बसवल्यानंतर दादा आपल्याला आयडिया येईल ना जास्त C40ची काय यूज कसं आहे काय. एकदा आपण बसवलं ना तर आम्ही राईड तर करतच राहतोय आणि इथून पुढं अजून जास्त फ्रिक्वेन्सी जी राईडची ती वाढणार आहे. तर हळूहळू जसं आम्हाला गोष्टी समजतील आणि जो बी आमचा एक्सपिरियन्स असेल ह्या C14चा आणि इव्हन आमच्याकडे आता ऑलरेडी C13 आहे, ते बी 2 टाईपचे, तर आम्ही रिव्ह्यूज नक्की शेअर करू की कोणता चांगला वर्थ आहे का किंवा हा वरती टेका की C13 कडे गेलं पाहिजे. तर सगळ्या गोष्टी आपण कव्हर करूयात नंतर. चालेल. तर ठीक आहे, आता चालतंय, दादा सांगतील. चालेल. तर मित्रांनो आता म्हणजे हा ब्लॉग एंड करूया आपण, कारण इंटरकॉमच फक्त दाखवायचं होतं तुम्हाला, त्याचंच अनबॉक्सिंग करायचं होतं आणि याची माहिती तर आपण सगळी सांगितली जेवढी आपल्याला माहिती आहे तेवढी. जर तुम्हाला काय क्वेश्चन्स असले तर कमेंटमध्ये सांगा, नक्कीच आम्ही आन्सर करू. आणि चला इथंच आपला हा ब्लॉग एंड करू आणि चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण ह्याच C40चा एक रिअल टाईम एक्सपिरियन्स त्याचा रिव्ह्यू आम्ही नक्कीच शेअर करणार आहे थोड्या दिवसानंतर, तर तो पण तुम्हाला भेटून जाईल. तर चला आता हा ब्लॉग आपण बंद करू आणि भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.